नमस्कार, मी रुहीज किचनमध्ये स्वागत करते। आज एक मस्त रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। भडंगची रेसिपी आहे, पण सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळात आणि जरा वेगळ्या पद्धतीने मी पण दाखवत आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कारण कसं झालं आहे की आता मुलं घरी असतात, शाळांना सुट्टी आहे, सारखं काही ना काहीतरी खायला वगैरे मागत असतात। त्यामुळे काहीतरी घरात पटकन तयार पाहिजे, त्याच्यामुळे मी अशी ही भडंगची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। आणि ह्या भडंगपासून अजून बरेच प्रकार आपण करू शकतो, पण पहिल्यांदा हे भडंग कसं बनवायचं त्याची रेसिपी आज आता आपण बघणार आहोत। त्यामुळे रुहीज किचन 22 अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण खूप सुंदर सुंदर अशा आणि पटकन होणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी रुहीज किचन 22 सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। करूया आपल्या भडंगला सुरुवात। इथे एवढा एक पॅकेट मी घेतलेला आहे चुरमुऱ्याचं। चुरमुऱ्याचे बरेच प्रकार येतात, त्यातला कोणताही प्रकार तुम्ही घेतलात तरी चालेल। बारीक चुरमुरा येतो, जाडा येतो, ज्या पद्धतीने घ्याल तसा घ्या। फक्त चुरमुरा घेताना सुरुवातीला तो जरा चाळून घ्यायचा आहे। थोडासा कचरा किंवा असं काही ना काहीतरी त्याच्यामध्ये असतं, म्हणजे जेव्हा ते आपल्याला देतात त्याच्यामुळे पूर्ण तो चाळलेला नसतो, त्यामुळे घेताना अगदी व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे चुरमुरा। आता चुरमुरा घेतल्यानंतर थोडा एक 10 ते 15 मिनटं आपण आहे ना आधी तो चुरमुरा छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मीडियम फ्लेमवरती सुंदर असा मस्तपैकी कुरकुरीत, की म्हणजे हातात घेतल्यानंतर अगदी असं पटकन चुरता आला पाहिजे असा घ्यायचा आहे। कारण का कधी कधी कसा होतो तो थोडा नरम पडलेला असतो किंवा थोडासा असं जरा चांबट वगैरे काय काय लागतो, तसं काय होऊ नये किंवा आपलं भडंग हे लगेच नरम पडू नये त्यासाठी मी हा असं चुरमुरा छानपैकी आपण मस्तपैकी गरम करून घ्यायचा आहे। कलर बदलून द्यायचा नाही आहे आपल्याला त्याचा, फक्त छान कुरकुरीत असा करून घ्यायचा आहे। त्यामुळे थोडा हलवत राहायचा आहे तो गरम करताना। एकदम असा सगळा मला आता भाजता येत नव्हता, त्याच्यामुळे थोडा थोडा असा मी घेऊन तो भाजून घेते आणि तो भाजल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया, की ज्याच्यामध्ये आपल्याला भडंग पूर्ण करायचं आहे तिथे काढून घ्यायचं आहे। बघा असं मस्तपैकी लगेच चुरला गेला पाहिजे असं आपण तो कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता आपण ते चुरमुरा सगळा साईडला काढून ठेवलेला आहे। आता त्याच भांड्यामध्ये एक थोडं तेल घ्यायचं आहे। तेल साधारण मी इथे 5 ते 6 टेबलस्पून म्हणजे किंवा मेजरिंग कपचा अर्धा कप घेतलं तरीसुद्धा चालेल। तेल गरम छान झालं की 1/4 टीस्पून मी जिरा घेतलेला आहे, 1/4 टीस्पून मोहरी घेतली आहे आणि चांगल्या 10-12 लसणी घेतलेल्या आहेत आणि लसूण फक्त ठेचून टाकलेली आहे, की अगदी सालंबिलं काढून अगदी पूर्ण केलेली नाही आहे, नुसती ठेचून टाकायची आहे, ती छान लागते त्याच्यामध्ये। मिरची घेतलेली आहे इथे मी 5-6 मिरच्या घेतलेल्या। मिरची तिखट असेल तर जरा कमी घ्यायची आहे, कारण का आपल्याला पुढे लाल तिखटसुद्धा टाकायचं आहे। शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा कप मेजरिंग कपचे। सगळं तेलावरती ना छान असं क्रिस्पी होईपर्यंत आहे ना भाजून म्हणजे असं तळून घ्यायचं आहे, तर ते चांगलं महिनाभर मस्तपैकी टिकतं। असं अर्धवट तळून घेतलं तर मिरची नरम राहील, लसूण नरम राहील मग। आणि इथे भाजकी डाळ घेतलेली आहे मेजरिंग कपचा अर्धा कप। सगळ्या गोष्टी छानपैकी अशा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तेलावरती। व्हिडिओ आवडला असेल की कमेंट्स करून सांगा आणि सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे बघू शकता। आता आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे 1/4 टीस्पून हळद टाकून घ्यायची आहे। पूर्ण छानपैकी सगळं ना क्रिस्पी झाल्याशिवाय काहीही करायचं नाही, घाई करायची नाही, हळूहळू व्यवस्थित मस्त हे करायचं, करपवून द्यायचं नाही, आपल्याला कशाची टेस्ट बदलायची नाही, आपल्याला कुरकुरीत करायचं आहे। आता इथे मी टाकत आहे 1/4 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट। आता जर मिरची जास्त तिखट असेल तर लाल तिखट कमी करायचं। माझी मिरची एवढी तिखट नव्हती म्हणून मी 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे। आता हे सगळा मसाला ना छानपैकी कुरकुरीत करून घ्यायचा आहे एकदम मस्तपैकी। आणि आता हे सगळं झाल्यानंतर शेवटला आपण त्याच्यामध्ये टाकायचे आहे कढीपत्ता। कढीपत्ता आधी टाकायचा नाही, नाहीतर पूर्ण त्याचं वाट म्हणजे एवढं सगळं शिजेपर्यंत सगळा खोळसा होऊन जाईल ते कढीपत्त्याचा, त्याच्यामुळे छानपैकी शेवटला अगदी कढीपत्ता टाकायचा। तुम्हाला खोबरं टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, पण आपल्याला ह्या भडंगपासून अजून वेगवेगळे पदार्थ करायचे आहेत, ते मी तुम्हाला पुढच्या रेसिपीमध्ये नक्कीच दाखवणार आहे, त्यामुळे इथे मी खोबरं टाकलेलं नाही आहे। आता आपण इथे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। जर तुम्हाला नुसतंच भडंग ठेवायचं असेल तर ह्याच्यासोबत खोबरंसुद्धा आता तुम्ही टाकून घ्यायचे छोटे छोटे तुकडे करून। आता कढीपत्ता पण आपला कुरकुरीत झालेला आहे, सगळा मसाला सगळे शेंगदाण्यापासून सगळं छानपैकी कुरकुरीत झालेलं आहे। आता आपण जे चुरमुरे भाजून ठेवले होते त्याच्यामध्ये आपण हा आपला मसाला टाकून घ्यायचा आहे।
इथे अजून आपण मिठाचा वापर केलेला नाही आहे। आता पहिल्यांदा सगळे चुरमुऱ्यामध्ये सगळा मसाला हळूवारपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता आणि हे मिक्स करता करताच आपल्याला ते सगळा भडंग आहे ते थंड करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं आपण त्याआधी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपलं भडंग बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। आता तेव्हा आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ। मीठ आधीच टाकलं तर थोडं पाणी सुटायचे चान्सेस असतात गरम असताना, म्हणून आपण आधी मीठ टाकलेलं नव्हतं, थोडंसं नंतर मीठ टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ आपण जसं पाहिजे त्यानुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आहे। परत एकदा आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे ते। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत 2 टेबलस्पून पिठी साखर। पिठी साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर तिखटच भडंग पाहिजे असेल पण लहान मुलांना खायचं असेल तर त्याच्यानुसार मी पिठी साखर टाकलेली आहे। आणि पिठी साखर तर पूर्ण भडंग थंड झालं की नंतर टाकायची आहे, अगदी कोमट पण ठेवायचं नाही, कारण का साखरेला मग गरम असताना लगेच पाणी सुटतं, त्याच्यामुळे अजिबात गरम असताना पूर्ण थंड झालं की मग पिठी साखर टाकायची आहे। आणि त्याच्यानंतर आता आपण हे सगळं हळूवारपणे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे की आपली पिठी साखर पूर्णपणे सगळीकडे व्यवस्थित अशी लागली पाहिजे। लहान मुलांसाठी आहे त्याच्यामुळे तुम्हाला गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवा। जर मिरची आणि मसाला आपला जास्त झाला असेल तर गोडाचं प्रमाण हे वाढवायचं आहे। आणि अशा पद्धतीने झटपट इन्स्टंट आपलं भडंग हे तयार झालेलं आहे। करायला अगदी थोडा वेळ लागतो, अगदी जास्तीत जास्त अर्धा तास म्हटलं तरी चालेल। आणि मुलांना मस्तपैकी महिनाभर टिकेल असं आपण भडंग तयार करून दिलेलं आहे। सुट्टीच्या वारी मुलं घरात आहेत आणि काहीतरी पटकन खायला मागितलं ना तर अशा पद्धतीने हे भडंग तयार करून द्या तुम्ही। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि रुईज किचन 22 सबस्क्राईब करा। थँक्यू।